विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित या निवडलेल्या प्रमाणासाठी तुम्हाला पुरावा म्हणून एक उदाहरण मी देतो. उदाहरण का द्यावं? सिद्धांत पटावा, कळावा, उमगावा, पचावा, रुजावा, फावावा ही मराठी आहे. याकरता उदाहरण द्यावं लागतं. कसं द्यावं लागतं? सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांतः. आता मराठीत ऐका. जुन्या देशमुखांच्या वाड्यात, जुन्या पाटलांच्या वाड्यात, जुन्या कुलकर्ण्यांच्या पांड्यांच्या वाड्यात एक घड्याळ असायचं भिंतीला, आणि त्याला एक लंबक असायचं असं स्टीलची पडी. काही जुन्या लोकांना आठवेल ते. आणि त्याचं असं कट 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 लयीत समेत त्याची लय हलत नसायची. एका ठेक्यात कट 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 ते हलायचं. कीर्तन झालं आणि मुक्काम माझा त्याच्या वाड्यात ठरला. तो मुलगा मोबाईलवरती काय खेळत होता हे त्याला, त्याच्या वडिलाला, त्याच्या मातेला आणि त्याच्या अध्यापकालाच माहिती. मी जवळ गेलो आणि त्याला विचारलं, अरे तुझ्या या आवाजामुळे मला झोप येत नाही. एक तर घड्याळाची कटकट, तुझी सटसट, माझी फटफट व्हायली. जरा आई काय खेळतो? तो मुलगा म्हणाला, महाराज तुम्हाला यातलं कळणार नाही. कळलं? कशातलं? यातलं. मी त्याला म्हणालो, चित्रावर समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. त्या घड्याळाजवळ गेलो, भिंतीजवळ. त्या भिंतीला कान लावला. त्या भिंतीला विचारलं, अगं बाई किती वर्षापासून याचा त्रास तू सहन करतेस? ती म्हणाली, अहो 36 वर्ष झाले हे घड्याळ इथे अडकवलं आहे. मला काही जागा सोडून जाता येत नाही, आणि मी जागा न सोडल्यामुळं याला हलता येत नाही. ते कट कट चालू आहे. त्या लंबकाला, त्या पितळी स्टीलच्या पळीला मी विचारलं, अगं बाई तुझ्या सोलापूर ते बार्शी, बार्शी ते कुरुडवाडी, कळलं ना? सरमकुंडी ते पंढरपूर किती दौरे झाले? ती म्हणाली, अनंत चक्रा झाल्या. म्हणलं, वाजले किती माहिती नाही. दृष्टांत संपला. वाजले किती माहिती नाही, पण जाणं येणं मात्र चालू आहे. तसं जीवनावांच्या घड्याळांनो आपल्या जीवन प्रवाहाचे काटे फिरतायत, पण किती वाजले हे आपल्याला कळत नाही. हे कळावं या करता कीर्तन आहे, या करता प्रवचन आहे, या करता व्याख्यान आहे, या करता संप्रदाय, या करता दिंडी, या करता मृदंगनाद, या करता टाळांचा किनकिनाट, या करता विनेचा झनकार, आणि या करता महाराजांच्या मुखातनं कीर्तन श्रवणाचा सुयोग. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. उपजे ते मरे, मरे ते झुरे. उपजे ते मरे हा आपला विषय आता पक्का सगळ्या श्रोत्यांच्या कानावरती बसलेला आहे आणि अंतःकरणाला ठसवलेला आहे. आता पुढचं प्रकरण आहे, मरे ते झुरे. मेल्यानंतर मनुष्य झुरतो काय? आता हे मत नास्तिक मतवाद्यांचे. यावत जीवन सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, हे मत 4 वाकांचं आहे. पण आता पुन्हा जन्मच नाही म्हणणं हे नास्तिकांचं मत आहे. वेदाला न मानणं हे नास्तिकांचं मत आहे. देवाचं भजन न करणं हे नास्तिकांचं मत आहे. परंतु जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्ज काढा, मौज करा, एक प्लॉट घ्या, बांधकाम करा, PUP करा, AC करा, थंडगार कुलीन खोलीमध्ये विश्राम करा, द्रव्य नसेल तर इतरांच्याकडनं काढा, चांगले कपडे घाला, ऋणं कृत्वा घृतं पिबे, तूप पिया, हे जे मत आहे हे 4 वाकाचं मत आहे. 4 म्हणजे 4 वाक म्हणजे वाणी. एकच व्यक्ती 4 जणांना पुरून राहते, त्याला 4 वाक म्हणावं. हे ज्याचं त्याचं स्वतंत्र मत आहे. निवृत्तीनाथ दादा असं म्हणाले, मरे ते झुरे. आता प्रश्न असा आहे, मेल्यानंतर झुरणं शिल्लक राहतं काय? झुरणे या शब्दाचे 2 अर्थ तुम्हाला मी सांगेल. तुम्ही प्रसन्न राहा, मनपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. झुरणे म्हणजे काय? एका म्हातारीला मी विचारलं, आई वय किती आहे? म्हणाली 95 झाले बाबा. आता जगण्याचा कंटाळा आलाय. नातू पाहिले, पंतू पाहिले, प्रपंच पाहिला, मुलाचा संसार पाहिला, आता जीवन आणि जगत
नको नको वाटतं, देवानं माझे डोळे झाकावेत. तिची भावना मी ऐकली, माझ्या डोळ्याला पाणी आलं. मी जरा मान खाली घातली आणि त्या म्हातारीला प्रतिप्रश्न विचारला, आजी आता जगू वाटत नाही, कारण काय? मरावं वाटतं, कारण काय? ती म्हणाली, अरे बाबा, मी आता अंथरुणावर पडून 6 महिने झाले. माझ्या अंगाला जखमा झाल्या, रक्त निघतं रे, आणि पुन्हा जंतू होतात, घरातल्याला करावं लागतं. झाल्या 6 वर्षापासून 6 महिन्यापासून मी झुरते. देवानं उचललेलं बरं होईल. झुरणे शब्दाचा अर्थ दुःख सहन करणे, कष्ट प्राप्त होणे, असह्य वेदना होणे, जगणे नको नको होणे, याचं नाव झुरणे. आता तुम्हा सगळ्या जणींना आणि काही कॉलेजच्या स्टुडंट विद्यार्थ्यांना कळेल असा एक मार्मिक दृष्टांत आहे. एका मुलाला मी म्हणालो, अरे तू फारच स्मार्ट आहेस, काय केसाची रचना आहे तुझी. केश पाश रचना हा एक यव्वनाच्या काळातला, तारुण्याच्या काळातला महत्त्वाचा प्रकल्प मानावा लागतो. म्हणजे सृष्टी सौंदर्य आणि आरोग्य सौंदर्य या विषयाचा अभ्यास करत असताना स्वरूप सुंदरता कशी दिसेल या बाबतीत केसांची रचना असते. मी संन्यास घेण्याच्या आधी आणि मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मलाही केस होते, लांब लचक होते. तेव्हा माझा कट मिथून तिथून होता, आता इथून तिथून आहे. केशपाश रचना होती. तो केसात हात घालायचा, शिळ वाजवायचा आणि गाडीवरती बसून कॉलेजच्या ग्राउंडवरती कट मारत चलत असायचा. त्याची मुलाखत घेण्याचा योग तुमच्या कृपेनं मला प्राप्त झाला. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला मी म्हणालो, वय किती आहे? मी आता साधारण 24 ते 25च्या दरम्यान आहे. म्हणलं, एवढी धडपड का करतोस? तो म्हणला, महाराज, धडपडेपर्यंत धडपड काढावं असं मी एका वक्त्याकडनं ऐकलेलं आहे. म्हणलं, गोड, तुझं अभिनंदन आहे. त्याला मी आलिंगन दिलं, हातात हात दिला. त्यालाही वाटलं, महाराज आपल्या विचाराशी एकरूप बहुतेक दिसतात. आणि बोलता बोलता मला सोडलं आणि अचानकच एका मुलीच्या दिशेनं गेला आणि बुलेटचा आवाज त्यांनी वाढवला. एक्सलेटर दाबल्यामुळे बुलेटच्या ढोलकीतनं, सायलेन्सरमधनं आवाज बटबट बटबट बट बटबट बटबट बट यायला लागला. मी त्या प्रेमवीराला हात जोडले आणि बाजूला उभा राहिलो. पण त्याला तिकडनं काही रिस्पेक्ट, प्रसन्नता मिळाली नाही. त्या फुललेल्या गुलाबाच्या कळ्या तशाच कोमलजून खाली पडल्या आणि हातात त्याच्या काट्या आले. त्याला जवळजवळ विचारलं, प्रयत्न यशस्वी झाले का? तो म्हणाला, महाराज, गेल्या 3 वर्षापासून या ग्राउंडवर मी प्रयत्न करतो पण यश येत नाही. म्हणलं, किती झुरतोस? किती झुरतोस? झुरणे, कष्ट घेणे, दुःख सहन करणे, यातना सहन करणे अशा अर्थाने संगती लावावी लागेल. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे एक रूपे. अनंत जन्म आपले झाले आणि गेले, परंतु त्या ब्रह्मासी, त्या हरीसी, कृष्णासी, रामासी तुम्हाला आणि मला एकरूप होता आलं नाही. आल्या आल्या मला इथे सांगितलं की बापूंच्या कर्तृत्वानं आणि सहकार्यानं भगवान प्रभूचं मंदिर रेखीव चोखीव उत्तम अयोध्येच्या कलाकुसरीप्रमाणे करण्यात आलं. अंतःकरणापासून मला आनंद वाटला आणि मी टाळ्यांचा कडकडाट केला. श्रोते हो, असं काम करा, कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले. जीवनात असं काही काम करा की त्या कामानं अन्य लोकांना प्रेरणा मिळेल, उत्तेजन मिळेल आणि तो काम करण्यास प्रवृत्त होईल, सेवेमध्ये रत होईल आणि सेवाभाव त्याचा गाडगे महाराजांच्या सारखा, तुकडोजी महाराजांसारखा अखंड असावा. त्यांनी ग्रामस्वच्छता केल्या, गोपाळा गोपाळाचा जयघोष केला. त्या काळात स्वामी विवेकानंद कॉलेज स्टुडंट लोकांच्याकडे जात असायचे आणि नरेंद्र नावाचा एक स्टुडंट इंग्रजीचे परिष्कार करत पोरा आणि पोरींचे मन वेधून घेत असायचा. निवेदिता बरोबर असायच्या. रामकृष्णाची कृपा झाली. एका मुलीला विवेकानंदाचं भाषण, बोलणं, व्याख्यान फारच पटलं, फारच आवडलं. आल्हादपणानं तिने स्मितहास्य केलं आणि स्वामींच्या जवळ येऊन ती म्हणाली, महाराज, माझी इच्छा, मी बोलून दाखवू काय? स्वामी म्हणाले, बोल. त्याला संत म्हणतात. व्यापक मत असतं, इतराच ऐकून घ्यावं, हे संतत्व आहे. बोल बेटा, काय मत आहे? स्वामी, तुमचं व्याख्यान मी ऐकलंय. चाफ्याच्या कळीसारखं नाक, आहा, गालावर पडणारी खल, लालबुंद ओठ, कुरळ्या केसाची बट, भगवा उपर्ण अंगावर, पायातला खडावा. माझी एक इच्छा आहे
की तुम्ही माझ्याशी लग्न करावं. स्वामी जरा मागे सरकले. त्या मुलीला वाटलं बाई माझ्याकडनं काही चुकलं का. ते म्हणाले बेटा तुझी भावना चांगली आहे की मी लग्न करावं, पण कारण काय. स्वामी तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा. वा छानच, म्हणजे भावना तुझी उत्तम आहे. परंतु एक बोलू का, हा काळ प्रदीर्घ आहे, याला कालखंड जाईल. मुहूर्त काढायचं, लग्न लावायचं, फलशोभन विधी व्हायचा, गर्भधारणा व्हायची, प्रसवतीच्या वेदना, मग बाळ मोठं व्हायचं, पुन्हा संस्कार करायचे. मी एक बोलू बेटा. ती म्हणाली बोला स्वामी. मला असं वाटतं माझ्यासारखाच मुलगा व्हावा वाटत असेल ना, तर एक काम कर बेटा, मला मुलगा मान, तू माझी आई हो. ही भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती आहे. रामकृष्ण परमहंस विवाहानंतर आपल्या एकांतात त्या खोलीत गेल्यानंतर शारदा मातेला प्रार्थना केली, हात जोडले, म्हणाले मंडपात अक्षत पडेपर्यंत मी तुझा नवरा होतो, आता तू माझी आई हो आणि माझ्या उपरण्यात, माझ्या कपड्यात, माझ्या वस्त्रात वैराग्याची भिक्षा घाल. असे सत्पुरुष या भारत मातेच्या उदरी उदयाला आले. त्यामुळे आज महाराष्ट्र सुखात आहे, आपण आनंदात आहेत. संत विचाराचं देणं आणि लेणं तुमच्या माझ्या अंगी आहे. उपजे ते मरे, मरे तेथे झुरे, जन्म एरझारे एकरूप, जीवाला देवासी एकरूप व्हावं याकरता संताची अनंत प्रमाण आहेत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिन जेवा सुख नोहे, तेने बिन जेवा सुख नोहे, तेने बिन जीव सुख नोहे, तेने बिन जीव सुख नोहे. हे रती माईक दुःखाची जनिती, हे रती माईक दुःखाची जनिती. तेने बिन जीव सुख नोहे, तेने बिन जीव सुख नोहे, तेने बिन जीव सुख नोहे, तेने बिन जीव सुख नोहे. हे रती माईक दुःखाची जननी, हे रती माईक दुःखाची जननी. आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता काय. आपुला तो एक देव करून घ्यावा. कुठलाही एक देव, दत्तात्रयाला माना, रामाला माना, कृष्णाला माना, विठ्ठलाला माना, गणपतीला माना, कुलस्वामिनी जगदंबेला माना, राधा राणीला माना, खंडेरायाला माना, भगवान शिवशंभूला माना. पण आपल्या जीवनात एक उपासना पद्धती, एक पंथ, एक श्रीगुरु आणि एक मंत्र अपेक्षित आहे. आपली नितांत श्रद्धा त्यावरती असली पाहिजे. मला आठवतं इस्कॉन संस्थेतले वेल एज्युकेटेड लोक, MCOM, LLB, LLM, लॉयर, न्यायाधीश, IT क्षेत्रातले पारंगत, MA PhD, डिलीट, वाचस्पती, नैयायिक, इंजिनियर, IT क्षेत्रातले तत्ववेत्ते मंगलभद्र करतात, ऊर्ध्व पुंड्रगुप्पी चंदन लावतात, कंठी तुलसी आणि भगवद्गीतेचा प्रचार न्यूयॉर्कपासून अमेरिका, लंडन, फ्रान्सपर्यंत करतात. आपल्याही वारकरी संप्रदायात गीता, ज्ञानेश्वरी, भागवत आणि हरिपाठ घराघरात जावं ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. भगवत चिंतन केलं पाहिजे. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. लंडन, फ्रान्सच्या संसदेतले खासदार भगवन नामसंकीर्तनात डुलतात. हेही महाराष्ट्रात व्हावं, हेही भारतात व्हावं. आणि याही ज्ञानदेव तुकारामाच्या घोषानं आणि भानुदास एकनाथाच्या घोषानं, या ललकाराईनं, या भजनाच्या भजनानंदानं जीवाला वेड लागावं आणि आपलं ब्रह्म एक करून घ्यावं. जसं लेकराला आईविना करमत नाही, तसं भक्ताला आपल्या उपास्य देवतेविना करमू नये. परमात्म्याला नटवलं पाहिजे. एक माता मी पाहिली, नाव मला आठवत नाही. दत्तधामला, नाशिकला माझी कथा होती 7 दिवस. अनुष्ठान मी करत होतो, त्रिकाल गंगेचं स्नान करत होतो. त्या मुलीचं क्षिप्रा नावाचं नाव होतं. ती आपल्या महाराष्ट्रातल्या प्रांतातली नव्हती. केशपाश लांबलचक, देखणं स्वरूप, भगवंताचीच किमया, देवानं तिला जन्माला घातलं होतं. ती कथेत येताना एक चौरंग आणत असायची. त्याच्या सभोवताली मालती, मोगरा, पारिजातक, अन्य फुलांना मालत असायची. त्यावरती सुगंधी द्रव्य म्हणजे सेंट लावत असायची. त्रास न होणारा अगरबत्तीला
तिथे ती मांडत असायची, तुपाची निरंजन मांडत असायची, कथाकार कथा सांगत असायचा. ती त्याच्या कन्हैयाकडं पाहायची आणि त्या कन्हैयाला हृदयाला धरून रडत असायची, नृत्य करायची. मी माझ्या हातातला दंड, माझं संन्यास, माझं नावलौकिक, माझं मोठेपण, माझी परंपरा, मी कीर्तनकार या सगळ्या बाजूला दूर ठेवलं आणि त्या मुलीला जाऊन साष्टांग नमस्कार केला. कारण कुणाकडनं तरी उपासना शिकावी, कुणाकडनं तरी भक्ती शिकावी. आसवांच्या धारा लागल्या, कंठ गदगद झाला आणि ती कृष्ण कृष्ण म्हणून भगवत स्मरण करत होती. रात्रीचे 1 वाजले, कडाक्याची थंडी पटली. रात्रभर राधेचं स्मरण केलं. पहाटे उठली 4ला आणि पुन्हा गंगेच्या प्रवाहात जाऊन राधे राधे कृष्ण कृष्ण करत राहिली. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. कठोपनिषदातला मंत्र आहे, एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यक करोती तमात्मस्तमेनु पश्यन्ति धीराः तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. हृदयकमल परागात व्यापक असलेलं ब्रह्म गुरुकडनं कळलं की जीवाला सोलीव म्हणजे शांत आनंद देणारा आल्हाद सुख प्राप्त होतं. अन्यत्र त्याला कुठे जाण्याची आवश्यकता राहत नसते. म्हणून त्या ब्रह्माशी जीवानं एकरूप व्हावं. त्यालाच ब्रह्म, त्यालाच हरी, त्यालाच कृष्ण, त्यालाच वामन, त्यालाच परशुराम, त्यालाच विठ्ठल, त्यालाच दत्त, भिन्न भिन्न नाव आपापल्या मतीप्रमाणे भक्त त्याला देत असतो. मात्र त्या देवतेला आपण आपलं करावं आणि आपण त्याचं व्हावं. उपजे ते मरे, मरे ते ते झुरे, जन्म एर झारे एक रूप. अहो असा अगम्य अगोचर अनंत अमाप न कळणारा वेदानं नीती नीती म्हणावं, उपनिषदांनी गप्प बसावं, श्रुतींनी मौन पाळावं, पुराणांनी शांत बसावं, असं जे ब्रह्मतत्व, याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले तरी स्वप्नात देवाचं चित्र आपल्या येत नाही. मात्र गोकुळातल्या व्रजातल्या गवळणींचं केवढं परमभाग्य. परमात्मा कृष्ण नाव धारण करतो आणि त्यांच्या घरी नांदतो. अभंगाचं दुसरं चरण, गोपी कृष्ण नामे गोपी संग मेरे, ते कृष्ण नाम गोपी संग मेरे, ते कृष्ण नाम गोपी संग मेरे. संग में ते कृष्ण नामे गोपी संग में, ते कृष्ण नामे गोपी संग में. नंदा करी सोहरे बाल क्रीडा, नंदा करी सोहरे बाल क्रीडा, नंदा संग मेरे, ते कृष्ण नाम गोपी संग मिले, 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 ते कृष्ण नाम गोपी संग. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. भगवंताला अनंत नाव आहेत. वाक्य ऐका, आणि भगवंताचं नावही अनंत आहे. हा श्लेष अलंकार आहे. सुमनाने पूजिले शंकरासी, सुमनाने पूजिले शंकरासी, सुमनाने पूजिले शंकरासी. सुमन म्हणजे फुलाने, सुमन म्हणजे सुमन नावाच्या स्त्रीनं, आणि सुमन म्हणजे उत्तम मनाने भगवंताच्या चरणाला फुलं समर्पित करून पूजन करणे. शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ कळायला हवा आहे. एका पेटीवादकाला कीर्तनात मी म्हणालो, वा वा छान वाजवताय, चांगला राग गायला, आरोह अवरोह छान वाजवले, तुम्हाला रागाची जाती कळती आहे, गाणं समय कळतं आहे, वा वा छान हात आहे तुमचा, जरा स्वर द्या. त्यांनी काढला आणि माझ्या हातावर ठेवला. तर वाच्यार्थ लक्षार्थ कळायला हवा आहे, उमगायला पाहिजे, समजायला पाहिजे. एका मुलीला मी म्हणालो, बेटा
पापड घे आणि भाजीत बैस. पापड घे आणि भाजीत बैस. चांगली चांगली M.Com झालेली पोरगी, चांगली B.Ed, पण नोकरी नसल्यामुळं येड. पापड घेऊन भाजीत बैस. ती माळ्याचा मळा पाहिला, उडदाचा पापड हातात घेतला आणि ती पापड घेऊन भाजीत बसली. कीर्तन झालं, काला झाला, निघालो. म्हणला ओ कन्या नाही आली तुमची. ती म्हणाली महाराज माझी मुलगी महाराजांची आज्ञाधारक आहे. न कळेल तर काय होईल. अहो मी या गावी कीर्तनासाठी कसा येऊ. मग ते मला म्हणाले तुम्ही एक काम करा महाराज. काय करा. मोहोळवरून या, बाळ्यावरनं या. मग माझ्याकडे विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, वायुवेगानं येऊ. याचा अर्थ असा की त्या गावाजवळून या असा त्याचा अर्थ आहे. अंगात शर्ट घाल, मग अंग फाडून आत घाल. अंगरखा, अंगाचं रक्षण ज्याच्या करवी होतं त्याचं नाव अंगरखा. कुडत, शरीराचं नाव कुडी आहे आणि त्या कुडीचं रक्षण करतं त्याचं नाव कुडत. विठाला विठाला आपल्या नावात आणि आपल्या क्रियेत जमीन आसमानचा फरक आहे. एका स्त्रीचं नाव गंगाबाई. अगं बाई मला हातपाय धुवायचे, ती म्हणली पाण्याचा थेंब नाही. काय करायचंय. काहीचं नाव प्रकाश, पण दिवसा त्याला बॅटरी चमकावी लागते. म्हणलं का. प्रकाश, त्याला दिसत नाही. माझं नाव अमृत, पण वागणं विषासारखं. जसं नाव तसं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे, लक्षात धरा तुम्ही. तर त्या नावाला आधार आहे. भगवंत वामन आहेत का, त्यांची उंची कमी आहे. देखणे आहेत. त्रिविक्रम का, त्रिभंगी दिहुडा ठाण मांडलीलाय. परशु का, हातात परशु आहे. कोदंडधारी का, तो अयोध्याधीश आहे. रामचंद्र आहे, राघवेंद्र आहे, भरताग्रज आहे, सीता वल्लभ आहे, दाशरथी नंदन आहे. किती नावं सांगू तुम्हाला मी. कन्हैयाला किती नावं आहेत. दाम अधिक उदर बरोबर दामोदर. कन्हैयाच्या लीला वाढल्या, खोड्या वाढल्या, आरोप प्रत्यारोप व्हायला लागले आणि गावातल्या गवळणी गारहाणे सांगायला लागल्या. यशवदेनं न्याय निवाडा केला आणि कन्हैयाच्या कन्हवाच्या कृष्ण परमात्म्याच्या पोटाला सुती दाव्यानं बांधल्यामुळं दाम अधिक उदर बरोबर नामकरण झालं दामोदर. क्रियेवरनं नाव आहेत. विठ्ठल विविधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे महादेव आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. हे तिन्ही एकवटले विठ्ठल. दत्तात्रय आत्रेय म्हणजे आत्रीचे पुत्र, म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश. नावाला अर्थ असला पाहिजे. हल्ली नावं खूप देखणे आहेत पण अर्थ विरहित आहेत. अर्थोत्पत्ती होत नाही, संगती लागत नाही, आनंद प्राप्त होत नाही. नावं त्याच्या कर्मानुसार असावीत, त्याच्या वर्तनानुसार असावीत. अष्टमीच्या कालखंडात परमात्मा प्रकट झाले 1. कृष्ण पक्षाचा कालावधी आहे 2. सावळा सकंकण श्रीहरी आहे म्हणून गायींच्या गोठ्यात नंदबाबानं कंसाला न कळता यशवदेला तयारी करायला लावली आणि गर्गाचार्यांच्या करवी परमात्म्याचं नामकरण करण्यात आलं. बहुणी संती नामाणी, भिन्न भिन्न नाव आहेत पण कृष्ण अष्टमीच्या कालखंडातले असल्यामुळे त्याचं नाव कृष्ण ठेवण्यात आलं. आता कृष्ण म्हणजे काय. कुरु करशती, भक्ताचं चित्त आकर्षित करण्याचं सामर्थ्य ज्या महन्मंगलमय मूर्तीमध्ये आहे त्याला कृष्ण म्हणावं. गोपाल का, गोनाम इंद्रियांचं पालन करतो म्हणून गोपाल 1. आणि गो म्हणजे गायींचं पालन करतो म्हणून गोपाल. गायी गोपाळ यमुनेचे तटी. परमात्मा गायींचं रक्षण करतो. आणि नाथाने असं लिहिलं, जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. आणि पर्जन्य पडला नाही की शेतकरी दुखावला जातो, पीक पाणी येत नाही, आर्थिक टंचाई लाभते आणि आदान प्रदान होत नाही. याकरता क्षमा मागतो. गावो विश्वस्य मातरः, गायींच्या कत्तली करू नका. याकरता परमात्म्याने अवतार घेतला आणि त्याचं नाव ठेवलं गोपाल. अनंत नाव आहेत त्याचे. त्यापैकी तो कधी कृष्ण, कधी मधुसूदन, तर कधी केशव.
केशी नावाच्या दैत्याचा बालस्वरूपात परमात्म्यानं वध केल्यामुळे परमात्म्याचं नामकरण झालं केशव. परमात्म्याच्या नावाची मीमांसा स्वतंत्र मांडता येईल. त्याच्या नामचिंतनानं दोष निवृत्त होतात, आत्मकल्याण होतं, पापांच्या राशी जळतात आणि भगवत चिंतनात माणूस डुलायला लागतो, गायला लागतो, कंठ गदगद होतो, आसवांच्या धारा लागतात आणि अपेक्षित उपास्य दैवत आपल्या दृष्टीसमोर उभा राहतं आणि मग म्हणावं लागतं, आता दृष्टीपुढे ऐसा चितोर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा. अहो कल्पना करा, एखाद्या हळदी कुंकाला, एखाद्या वास्तुशांतीला, एखाद्या आपण उपक्रमाला गेलो आणि देखणं लेकरू दिसलं तर आपण त्याची जात, त्याचा धर्म, त्याचं गाव, त्याची माता, त्याचं आडनाव, त्याचा तालुका, त्याचा जिल्हा, त्याचा प्रभाग, त्याची भाषा विचारतो का? नाही. चलता चलता त्याच्या गालाला हात पिल्ल्या, वारे छान पिल्लू, नारायणा आपण म्हणतो की नाही? मग देखणं लेकरू पाहिल्यावर जर मनाला मोहिनी घालण्यात येते तर ब्रह्मांडाचा नायक किती सुंदर असेल कल्पना करा तुम्ही, किती स्मार्ट असेल. कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. कुटी कामदेवाला ओवाळून टाकावं असा देखणा श्रीहरी गोकुळात गवळणींच्या घरात नाचत असायचा आणि त्याचं नामकरण होतं कृष्ण. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. नांदत असायचा, नाचत असायचा. गवळणी म्हणायच्या, कन्हैया माझ्याकडं ए, आमच्याकडं की नाही लोणी लोणी तुला देते. आजही लेकरांचा स्वभाव पहा तुम्ही. तहाने लेकरं 2.25 महिन्याचे 6 महिन्याचे झाले आणि कुणी कौतुकाने हातात नोट दिली तर लेकरं घट्ट पकडतात आणि चालाय बोलायला लागलं आणि 1.5-2 वर्षाचं झालं आणि वडिलांनी, पुतण्यानी, काकानी, बंधूंनी कडेवर घेतलं की त्याला गाडीवर फिरावं असं वाटतं. त्याला बाहेरची हवा स्वच्छ वाटते, त्याला आनंद वाटतो, त्याला गरमत नाही, बाहेर त्याला करमतं आणि हातात चॉकलेट दिलं की ते सोडतच नाही. मग आत्ताच्या लेकरांना जर चॉकलेट हातात दिल्यावर टाकू वाटत नाही तर ब्रह्मांडाच्या नायकाला प्रिय होतं लोणी, माधुर्य, मृदू. लोणीच का? लोणी हे चित्ताचं प्रतीक आहे. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं जसं चित्त त्याप्रमाणे नवनीत मृदू आहे. त्यात गाठी नाहीत, त्यात त्रास नाही, त्यात अडचण नाही, त्यात प्रतिवरोध नाही, त्यात काठिण्य नाही आहे. का? कोवळ आहे. अंतःकरण भक्ताचं कसं असावं? कोवळ, मृदू सबाह्य नवनीत. सज्जनांचं चित्त असं असावं. भगवान परमात्मा चौर्य कर्म करत असायचा. छानच गर्गसंहितेतला श्लोक आहे. ब्रजे प्रसीदं नवनीत चौरम चौरांगलानांच दुकूल चौरम अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रशंतन्न पुरुषन्न मामी. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी जय जयकार केला. श्री हरी हा पुराण प्रसिद्ध चोर आहे. केशव नाम्याचा दातार आहे. दातार म्हणजे देणारा, दातृत्व गुण असलीला. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. हा सागर गुण ज्याच्यात आहे त्याला हरी म्हणावं, त्याला परमात्मा म्हणावं, त्याला कृष्ण म्हणावं, त्याला राम म्हणावं. साम्यता जिथे त्याला देव म्हणावं आणि विषमता जिथे उदयाला येते त्याला जीव म्हणावं. शीत उष्ण ज्याला भोगावे लागतात त्याला जीव म्हणावं आणि शीत उष्णाच्या पलीकडे जे परतत्व आहे त्याला देव म्हणावं. ज्याला मर बोल आहे तो जीव आहे आणि ज्याला मृत्यू नाही त्याला देव म्हणावं. ज्याला शीत उष्ण आहे तो जीव आहे आणि सुखदुःखाच्या परतत्व आहे त्याला ब्रह्मतत्व म्हणावं. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे. नंदाघरी सोहळे बाळक्रीडा. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणून जसं मंत्रमुग्ध व्हावं तसं द्वारकेतलं प्रकरण तुमच्या कानावरती घालतो. कृष्ण कृष्ण करत द्वारकेच्या समुद्राचं पाणी परमात्म्याच्या पायाला स्पर्श करून आनंद उपभोगत होतं. जरा दृष्टीसमोर प्रकरण आणा. द्वारकेच्या समुद्राचं पाणी कृष्ण कृष्ण हर हर म्हणत परमात्म्याच्या पायाचं चुंबन घेत असायचं आणि स्पर्शानं पाण्याला समाधान वाटायचं. तीर्थे तया ठाया इति पुणित व्हावया. देवाच्या पायानं आणि संताच्या पायानं तीर्थ पुणित होतात. प्रयागच्या कुंभाला मी स्वतः आनंद उपभोगून आलेलो आहे. तीर्थ इच्छा करतात की संतांच्या चरण रज आणि संतांचा स्पर्श आमच्या अंगाला व्हावा. द्वारकेतलं समुद्राचं पाणी भगवंताकडं जातं. हर 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 हर. त्या लाटा तशा गतीनं जातात.
कन्हैयाच्या पायाला स्पर्श करतात, निघून जातात. तो प्रियतम सागर व्याकुळ होतो. त्याला विचारलं, सागरा का रे अतृप्त आहेस, गप्प का बसलास, शांत का झालास, एवढं विशाल तुझं पाणी आहे, तुला पॅरामीटर लावता येत नाही, तुझी क्षारता, तुझी घनता, तुझी क्षमता उपकरणांनी मोजता येत नाही, विज्ञानवाद्यांना हात टेकवावे लागतात, असं तुझं व्यापक रूप आहे, का रे सागरा तू अशांत का. त्याने उत्तर दिलं, महाराज सगळं माझं चांगलं आहे, पण मला नदी जोपर्यंत येऊन आलिंगन देत नाही तोपर्यंत आत्मशांती होत नाही. सागर म्हणजे परब्रह्म आहे, त्या परब्रह्म कृष्णाला जीव नावाचा ओढा नदी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो शांत होत नाही. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. प्रति म्हणजे कडे, परमात्म्याकडे गेल्याविना आनंद प्राप्त होत नाही. श्रोते हो, कुठल्याही कॉलेजला शिका, कुठे विचारवंत व्हा, सायंटिस्ट व्हा, अंतराळात जा, विजय मिळवा, फ्रान्स लंडनला जा, पण भारतीय संस्कृती जन्म देणारी आई आणि जागवात प्रसवलं ती माती विसरू नका, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना. ती पवित्र, वंदनीय, स्वादिष्ट असते, तिची चवच वेगळी आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक शहरात जीवन जगून अब्ज रुपये कमवणाऱ्या सगळ्या युवकांना आपली आई आणि जन्म देणारं गाव त्या कालखंडात आठवलं की नाही? तुम्ही मनपूर्वक माना हलवून मला सांगा, खरी गोष्ट आहे की नाही? शेवटी जननी आणि जन्मदाती या दोन्हीला फार महत्त्व दिलेलं आहे. आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा जननी आणि जन्मभूमी श्रेष्ठ असते. श्रोते हो, असाच अंतःकरणात तुमचा भाव ठेवा. उद्धवानी एक दिवस द्वारिकेत परमात्म्याला विचारलं, देवा राधा आणि गोपाळ, राधा आणि गोपाळ, सवंगडी आणि मित्र, ग्वालिया आणि गोपाळ हाच विषय रात्रंदिवस तुम्ही मांडता. विश्वकर्म्याच्या हातानं सुवर्णाची ही द्वारका तयार केली, सगळं सुख तुमच्या चरणावरती लोटांगण घालतं आहे, तरी गोकुळातली आणि वृंदावनातली आठवण तुमची विसरत नाही. नेमकं आहे तरी काय? उद्धव जरा ज्ञानी, 2 विषयात PhD असलेला, जरा एका खिशाला गोल्डन 2 पेन, मोठ्या मोठ्या सेमिनारला जाऊन टाळ्या घेणारा, तो आता तत्त्ववेत्ता झाला. त्याला राष्ट्रपतीच्याकडनं, राज्यपालाच्याकडनं पारितोषिक मिळालं आणि त्याला असं वाटलं आता माझ्यासारखा मीच आहे, अन्य कुठी नाही. अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व या 3 प्रकरणामुळं माणसाला अडचण निर्माण होते. उद्धवाला भगवंतानं हळूच चिमटा घेतला आणि भगवान म्हणाले, उद्धवा तू खूप ज्ञानी आहेस, तुझ्या एवढं ज्ञान मला नाही आहे. मला ब्रह्म म्हणतात, कृष्ण म्हणतात, पण तू ज्ञाता आहेस. माझी एक भावना आहे, एकदा व्रजातल्या गवळणींना आणि गोपाळांना जाऊन भेट ना, तू माझं ऐक ना. उद्धव म्हणाला, मी जाणार नाही, ते ग्रामीण आहेत, त्यांना काही कळत नाही, वाक्चातुर्य नाही, देखणे पण नाही, स्वच्छ राहत नाहीत, भजन कळत नाही, स्वर कळत नाही, चाटी कळत नाही, लव कळत नाही, पूर्ण थाप कळत नाही, आघात कळत नाहीत, भजन म्हणताना तालवादनातले 8 मात्रा कळत नाहीत, मी त्यांच्यात जाणार नाही. भगवान म्हणाले, माझी शपथ आहे तुला, एकदा गोकुळात जा, एकदा वृंदावनात जा आणि माझ्या गवळणींना गोपाळांना भेटून तरी ये. इच्छा नसताना उद्धवाला भगवंताने तयार केलं. अत्यंत गांभीर्याचं प्रकरण आहे. मनपूर्वक ऐकलं तर शब्द तुमच्या हृदयाला स्पर्श करतील, माना हलतील, शांत बसाल आणि डोळ्यातनं आसवांच्या धारा लागतील. उद्धव गंभीर झाला आणि भगवंताचा निरोप घेऊन द्वारका म्हणजे गुजरात सोडून दरकोस दर मुक्काम करत करत उद्धव हा आता उत्तरेच्या दिशेनं आगेकूच करू लागला. जाता जाता कालखंड बराच लोटला. त्या काळात सरटे, काटे, नद्या, श्वापद, किट्टांधकार, त्या काळातली रचना कशी असेल कल्पनासुद्धा करवत नाही. आज एवढ्या सुखसोयी आपल्याला आहेत तरी प्रवासाचा कंटाळा येतो. गरमलं तरी फॅन आहे तरी आपल्याला घाम येतो. 3 वेळेला आहार आहे तरी अशक्तपणा वाटतो. आपल्या पूर्वजांनी काय दुःख भोगलं हे एकदा निवांत एकांतात कधीतरी समीक्षा करा, म्हणजे या पूर्वजांनाही बरं वाटेल आणि तुम्हाला जगण्याचं सामर्थ्य परमात्मा देईल, यात नवल नाही. श्रोते हो, उद्धव उत्तरेपर्यंत आला आणि आता एका नदीच्या काठावरती काही गवळणी तटस्थ शांत बसल्या होत्या. त्या बोलत नव्हत्या, चालत नव्हत्या, हालत नव्हत्या, निवांत उभ्या होत्या, पण आसवांच्या धारा मात्र त्यांच्या बंद नव्हत्या. उद्धवाने जाऊन विचारलं, अगं तुम्ही रडताय, बोलत नाहीत, चालत नाहीत, हलत नाहीत. त्या म्हणाल्या, तुम्ही कोण आहात? मी उद्धव आहे. मी उद्धव आहे म्हटल्याबरोबर त्यांना कळलं हा कोणीतरी अहंकारी आहे. संगम त्यक्त्वा सुखी भवेत.
त्याचं मी पण संपलं नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे. उद्धव म्हणायला पाहिजे होतं. मी उद्धव म्हणण्यातच त्याची घमेंड, त्याचा अहंकार गोपींना कळला आणि गोपींना वाटलं आता याला जिरवलं पाहिजे, याला शांत केलं पाहिजे. का रडता ग? कन्हैया आमच्या जवळ नाही. विरहाने आमचं जीवन व्याकुळ झालंय. परमात्म्याला भेटल्याविना एक क्षणही करमत नाही. श्रीहरी कधी भेटेल अशी आमची मानसिकता आहे. मग परमात्म्याचा वाडा कुठे? उद्धवाने विचारलं. कृष्ण कुठे राहत होते? आई वडिलांचं घर कुठे? गोपी म्हणाल्या, उद्धवा तुला काय सांगायचे, या नदीच्या काठानं जा. हे जे गरम पाणी आलंय ना, त्याचा शेवट जिथे असेल उगमस्थान तिथे तू जा. उद्धव चलत चलत गेला. त्या ओढ्याचं, त्या नदीचं पाणी उकाळलेल्या हिटरसारखं, गिजरसारखं, सौर ऊर्जेसारखं आणि तापवलेल्या अग्नीच्या पाण्यासारखं कडक तापलेलं होतं. त्याला उकळ्या येत होत्या. उद्धव तिथपर्यंत गेला आणि शेवटी वाडा नंद पाटलांचा आला. यशोदेला आवाज दिला आणि मग उद्धवानी आतमध्ये प्रवेश केला. त्या वाड्याला नमस्कार केला आणि तेवढ्यात आवाज दिला, कुणी आहे का घरात? कुणी आहे घरात? आहे का कुणी घरात? उद्धवानी तीनदा आवाज दिल्यावर यशोदा अचानकच शांत स्वरूपात तोंडावर बोट ठेवून बाहेर आली आणि ती म्हणाली, तू कोण आहेस? उद्धव आहे. शांत बैस. माझा परमात्मा कन्हैया कृष्ण पाळण्यात मी आत्ता टाकलाय. त्याला गंध लावलंय, त्याला पावडर लावली आहे, त्याला काजळ लावलंय, कपाळाला त्याला इथे घाण लागली ती स्वच्छ केली आहे. त्याच्या केसात मी फुलं मालली आहेत, त्याला अंगरखा घातला आहे, त्याच्याजवळ मी बासरी ठेवली आहे. हळू ओरड, माझा कन्हैया उठेल. वाक्य नीट ऐका, भाव नीट ऐका. परमात्मा द्वारकेत आहे. उद्धव आलेत गोकुळात. यशोदा म्हणती, शांत बोल, हळू बोल, माझं बाळ उठेल. श्रमलंय, गायींच्या पाठीमागे जातं, पायात काटे मोडतात, लेकरू उपवासमार करतं. गवळणी गावातल्या चोरी केली आरोप करतात. माझा लाला थकलाय, झोपलाय, आता त्याला उठू नकोस, शांत बैस. डोळ्यात पाणी आलं उद्धवाच्या. केवढा शुद्ध भाव आहे. मी घट पट माया ब्रह्म सत असत सगुण निर्गुण अनिर्वचनीय. अवघड शब्दांचा प्रयोग वेदांताचा, न्यायाचा, उपनिषदाचा केला, पण यांची भावना किती श्रेष्ठ आहे. कन्हैया द्वारकेत आहे. मला त्यांनी पाठवलंय. माझा तो प्राण सखा आहे. मी त्याचा नातलग आहे. शिष्यत्व मी स्वीकारलंय. पण केवढी भावना पवित्र आहे त्या माऊलीची. कन्हैया माझा झोपलाय. आणि उंबरठा ओलांडून बाहेर येऊन पाहिलं तर गालाला हात लावून निवांत नंदबाबा बसले होते. पायात त्यांच्या काही नव्हतं. विचारलं, बाबा तुम्ही राजा आहात, तुम्ही या गावचे पाटील आहेत, पण पायात तुमच्या जोडा नाही, का नाही घालत? काय घालू? माझ्या कन्हैयाचे पाऊलं या गोकुळातल्या मातीत उमटल्यामुळे त्या पाऊलाला माझ्या पायातल्या जोड्यानं वेदना होऊ नये म्हणून गायी सांभाळताना, वासरं माझ्या मागं बिलगत असताना, हंबरडा फोडताना पायात मी काही घालत नाही. उद्धव आणि आपली घमेंड जिरली असं गृहीत धरून नंद पाटलांना आलिंगन दिलं आणि उद्धव रडायला लागला. एक गवळण बाहेर आली आणि तिने असा हात टाकला. उद्धवाने विचारलं, काय करतेस? ती म्हणाली, हात खांद्यावरील राधिकेच्या जसं गवळणीत लिहिलं तद्वत माझ्या बाजूला कन्हैया उभा आहे. रासक्रीडा रचली आहे. पौर्णिमेचं टिपोर चांदण आहे. रमण रीत्या आहे. वृंदावनातला भाग आहे. आणि मी कन्हैयाच्या खांद्यावर हात टाकला. दुसरीनं असं मुख केलं. तिला विचारलं, का ग काय करतेस? ती म्हणाली, कन्हैयाच्या अधरामृताचा स्वाद मी चाखते. मराठी सांगतो, ओठाचं चुंबन मी घेते आहे. चुंबन घेते. एकीने पायातल्या नुपुरांचा ध्वनी केला आणि ती पाय भरतनाट्यम सारखे किंवा कथ्थक सारखे किंवा वारकऱ्यांच्या भजनासारखे टाकू लागली. ती मंद पावलं. तिला विचारलं, काय करतेस? ती म्हणाली, कन्हैया माझ्या समवेत क्रीडा करतो आहे, मी नाचते आहे. हा सगळ्या गोपींचा भाव ऐकला आणि उद्धवाने सांगितलं, मी आता ब्रह्मतत्व मांडणार नाही, मी आता वेदांत मांडणार नाही, मी आता न्यायसूत्र मांडणार नाही, मी आता अवघड परिभाषा करणार नाही. मला आत्ता कळलं कृष्ण नामातलं चिंतन आणि महत्त्व किती श्रेष्ठ आहे, गोपींचा भाव किती श्रेष्ठ आहे. मी कन्हैयाला सारखं म्हणायचो की गवळणी का म्हणतोस, गोपी का म्हणतोस, गोकुळ का म्हणतोस, वृंदावनाची आठवण का येते?
आत्ता मला कळलं कन्हैयाचं मन तुमच्यात वेडं पिसं का झालं. मी आता द्वारकेकडे जाणार नाही. पण काही कर्तव्यासाठी करावे लागतात. मनाला आवर घातली आणि इच्छा नसताना उद्धव आपलं द्वारका गाव शोधत पुन्हा परतीचा प्रवास करत कृष्ण परमात्म्याकडे आला. जरा माझ्याकडे चित्त लक्ष एकत्रित करा. यांना सोडूनच मी संन्यास घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल